आपली मावळीशी बंदी घेऊन फिरंगोजीने खालमानेने विठ्ठलरावांसह भोपाळगड सोडला. गडावर चांदताऱ्याचे हिरवे निशाण चढले. संभाजीराजे गडाच्या बालेकिल्ल्यावर गेले. दिलेर पायथ्याला पठारावरच्या तळावर राहिला. रात्र उतरली. मांजऱ्याच्या पठारावरच्या मोगली तळावरचे टेंभे शिलगले. आकट्या पेटल्या. दिलेरच्या डेऱ्यासमोर दोरखंडांनी दावणीला जनावरांसारखी जखडलेली 700 मराठी रयत माणसे खालमुंडीने खडी होती. त्यांच्या भोवती हत्यारबंद पहारा जारीने उभा होता. भेदरून भोपाळगडच्या आसऱ्याला आलेली ती कुणबाऊ माणसे गड पडताच वाऱ्यावर उघडी पडली होती. पठाण ठरवतील ते त्यांचे भवितव्य होते. इस्पाहानी मद्यावर रस्सा रोटी रिचवलेला दिलेर डेऱ्याबाहेर आला. कैदखान्याच्या प्रमुखाने त्याला कुर्णीस देत विचारले, इनका क्या करना हुजूर? दिलेरने साऱ्या तांड्यावर नजरफेर टाकली. एक उदार हुक्म फरमावला, काफरों को एक एक हात कलम कर दो. मांजऱ्याच्या पठारावर जल्लादांचा जथ्था हाती वीतभर रुंदीचा धारदार सपाटा घेऊन लाकडी खोडावर दाबून धरलेले काफरांचे हात कलम करताना खवचटपणे विचारित होता, कौन से हात से पत्थर गिराए? कमीने दमलेला जल्लाद सापता दुसऱ्याच्या हातात नेताना तिरस्काराने म्हणत होता, कितनी पैदाइश है कमबख्तों की, तट पर से फेंक देते तो हमें इतनी तकलीफ तो नहीं होती. पठारावर किंकाळ्या मागून किंकाळ्या उठत होत्या. भोपाळगडच्या बालेकिल्ल्यावरून त्या ऐकता येणार नव्हत्या. त्या किंकाळ्यांना कुणी वाली नव्हता. कसा असावा? भोपाळगडच्या कुमकेसाठी महाराजांनी 16,000ची सेना पाठविली, पण ती समयास पावली नाही. गडावरचे बदललेले निशाण बघून मावळी सेना परतली. दिलेरखानाने गडाच्या माऱ्याच्या मोक्याच्या जागा बेचिराख करून टाकल्या. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची बंदिस्ती करून दिलेर आणि संभाजीराजे बहादूर गडाकडे निघाले. मराठी रयतेचे हातकलम करण्याचा हुकूम खानाने दिला. ही बाब संभाजीराजांना मनात सलत होती. स्वस्थ बसू देत नव्हती. बैठकीच्या हत्तीवर हौद्यात त्यांनी खानाला सांगितले, बेकसूर माणसांचे हातकलम करण्याचा हुकूम दिलात हे बरे नाही केलेत. खान बेपरवाईने म्हणाला, शुक्र गुजारो राजे, हमने उन्हें मौत के घाट नहीं उतार दिया. हमारा कितना हशम काम आया जानते हो? ये नाचीज मिट्टी का ढेर कब्ज करने के लिए. चाप बसविल्यागत संभाजीराजांची जबान खुंटली. काळजात मात्र काहीतरी सलत राहिले. बहादूरगड आला. आपल्या फौजेला दास्तानी लावून संभाजीराजे कबिल्याच्या दालनात आले. रानूअक्का आणि दुर्गाबाई काहीतरी बोलत होत्या. त्या बोलणे तोडून थांबल्या. सलवार कमीज घातलेल्या तलम ओढण्या चेहऱ्याभोवती ओढलेल्या सेवेच्या दासी दालनाबाहेर गेल्या. संभाजीराजांनी पुढे होत रानूअक्कांचे पाय शिवले. त्यांना काहीच दाद न देता अक्कांनी तोंड फिरविले. त्यांनी ओठभर लपेटून घेतलेल्या पदराआडून थरकते शब्द उमटले, गड जिंकून आलात? तुमची आरती कशी उतरावी उमगत नाही आम्हास. खाली मान घातलेल्या दुर्गाबाईंच्या हाती चोरला जाणारा पदरही हेच सांगत होता. संभाजीराजे सुन्न झाले. स्वतःच्या शरमेने त्यांची भरदार चर्या काळवंडली. गर्दन झुकली. अक्कासाहेब, आमचं ऐकावं. काय ऐकावं? तुम्ही दौलतीचा गड पाडलात हे ऐकून आबांना काय वाटेल यासाठी ही वाट धरलीत. माहुलीवर आम्हाला पेचाट टाकलत. भोपाळगडावर फिरंगोजींना पेचाट घातलत. शृंगारपुरात येसूबाईंना हे ऐकून काय वाटत असेल? रायगडी आबासाहेबांची काय गत झाली असेल?
आम्ही तुमच्यावर जीव लावला त्याचा मतलब तुम्ही मनमाने वागण्यास मुक्त्यार व्हावं असा नाही. बाळ महाराज आम्हाला हे मानवणार नाही. चुकलं आमचं. संभाजीराजांना दालनात उभे राहावे ना. ते बाहेर पडले. आभाळ दाटून आले. पावसाने झडप धरली. तबिबांनी जखमी बिमार घोडे उपचारासाठी ताब्यात घेतले. पावसाचा माग धरून मराठी फौजांनी आदिलशाही मुलखातून हटत आपल्या सीमांवर तळ टाकले. पडत्या पावसात दिलेरच्या मनी एक बडा मनसुबा घर करू लागला. तशात औरंगाबादेहून शहा आलमचा त्याला फरमाने निखलित आला. दिलेरने खलबतासाठी साथीदारांची बैठक बोलावली. सर्जा खान, संभाजीराजे, इखलास खान, खैरत खान, इरज खान यांची बहादूरगडाच्या सदरी महालात बैठक बसली. औरंगाबादेस शहजादे का संदेशा आया है. दिलेरने खलबताला तोंड फोडले. किले पन्हाले पर चाल रखने का हुक्म है इस बारिश में. बाकींचा अंदाज घेत खान थांबला. सर्जा खान आणि संभाजीराजे यांनी एकमेकांना नजर दिली. ये नीरा पागलपन है सालार. मरहट्टों ने अपनी रसदे बंद कर दी है. सर्जा खान स्पष्ट बोलला. त्याला सिद्दी मसूद या विजापुरी वजीराचा हिसाब पावता करण्यासाठी विजापूरची मोहीम पाहिजे होती. संभाजीराजांनी सर्जाखानाची मसलत आपल्या मतलबाने उचलून धरली. यापुढे मराठी मुलखावर चाल घेणे आम्हास जमणार नाही. पाहिजे तर हत्यार आणि मनसबीची वस्त्रे उतरून ठेवण्यास आम्ही तयार आहोत. लेकिन ये शाही हुक्म है, उसे बगल में कैसे रख सकते हैं. दिलेर दोन शक्तींना टाळू शकत नव्हता. जामून आलेल्या किस्मतीचा शतरंज उधळू शकत नव्हता. सालार, औरंगाबाद को थैला भेज दो. लिख दो विजापुर कमज़ोर है. चाल उस पर जारी रखना मतलब की बात है. शहजादे का जवाब आने से पहले ही हम निकलेंगे. सर्जा खानाने आपला हेत उघड केला. सावध दिलेरने पारखले की तानावर पडली तर ही बैठक आता तुटणार. त्याने विजापूर स्वारीचा निर्णय घेतला. बैठकीला निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाचा गोमान न धरता संभाजीराजे, दिलेर, सर्जा खान यांच्या फौजा जिने कसून तयार झाल्या. निरोप घ्यावा म्हणून संभाजीराजे रानूअक्कांच्या भेटीस आले. पण अक्काने आता मागे न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्धाराने संभाजीराजांना म्हणाल्या, आम्ही आता स्वारी शिकारी असली तरी तुमच्यासोबतच राहण्याचं ठाणलं आहे. भावनेपोटी तुम्ही काहीतरी करून बसता, नंतर ते निपटणं नाही साधत. आम्ही तुमच्या संगती येणार. जशी आज्ञा. संभाजीराजांना बोलायला वावच उरला नव्हता. 5 महिन्यांच्या मदनसिंहाला उराशी कवटाळत घेत दुर्गाबाई रानूअक्कांच्यासह मेन्यात बसल्या. दिलेर, संभाजीराजे, सर्जाखान यांची जोड फौज विजापुरावर चालून निघाली. घोलगडाजवळ नौकातून भिवरा नदी पार करून सैन्याने धूळखेडला तळ टाकला. दिवस श्रावणाचे असल्याने उन्ह पावसाची सफेद काळी पाठशिवणी रंगाला पडली. पंडित, तुम्ही एवढी धीराची म्हणणारी माणसं हातपाय गाळून स्वस्थ आहात, मग आम्ही काय करावं? जे कानी पडतं ते सोसवेना म्हणून तुम्हाला यात फरमावलं आहे. आमची तर पापणीला पापणी भिडेना. येसूबाईंच्या मनाची कोंडी शब्दलोटाने उमळून येत होती. शृंगारपूरच्या पिलाजींच्या वाड्यातील जनानी दालनात कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंत, परशुराम, रायाजी, अंतोजी सारे गर्दन पाडून युवराज्ञी समोर खडे होते. स्वारी आम्हाला पारखी झाली. जाऊ नये त्या गोटात गेली. जाताना आमच्या दिवाणसाहेब आणि धाकल्या बाईंना घेऊन गेली.
आमच्या मुलखावर चालून आली. भोपाळगड घेतला. आता आणखी कशाची वाट बघणार आहोत सारे. आता तर धाकल्याबाईंना मुलगा झाला आहे. त्यांना कुठवर फरफटीला सोडणार आहोत आपण. स्वारींपेक्षा त्या दोघींची काळजी आमचं काळीज तोडते आहे. कुलवंतांच्या घरच्या जनाना जळत्या पदरानं मोगली गोटात दिवस काढतो आहे. कुणाला नसली तरी याची खंत आम्हाला हररोज घास उचलताना छळते आहे. येसूबाईंचे शब्द ठिणग्या होऊन साऱ्यांच्या कानावर कोसळले. एवढे थोर तत्त्वज्ञ पण सारे आतून पिळवटून निघाले.